चेतन अनुमंडळाचं काम जसं त्या फळाने सांगितलं वर्गीकरण सभोवतालच्या परिसरातील करण्यासाठी वापरलेली नियम पद्धती विश्लेषण केलं तर हे लक्षात येईल की या प्रतिमानामध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतील. मी एक स्ट्रक्चर तयार केलं की मला जे वाटलं आता तुम्हाला लक्षात येईल की शैक्षणिक याच्यामध्ये जर प्रतिमान वापरलं तर कोणते फायदे होते हे संकल्पना प्रतिमान जर आपण वापरलं आणि ते वापरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये कोणते बदल होतील ते म्हणेल ते कुठले होऊ शकतात मी सांगणारच आहे. पण जर तुम्हाला सांगता आले तर तुम्ही चर्चेत सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे आणि आपण पूर्ण पाहिलं अभ्यास करतो बरोबर. आशय दृढ होईल बरोबर. अजून संबोध जे अवघड कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो त्या सुद्धा काय होणार आहे त्याचं दृढीकरण होणार आहे. अजून बरोबर निष्कर्ष काढू शकते. अजून निरीक्षण क्षमता वाढेल बरोबर. अजून बरोबर आहे. तर म्हणजे सूक्ष्म भेद सांगण्यासाठी ती मुलं तयार होते. आता तशाच पद्धतीने एक स्ट्रक्चर तयार केले आणि ते शैक्षणिक फायदे जे आहेत ते तुमच्यासमोर मांडलेले आहेत. एक वेगळी पीपीटी केली त्याच्यामध्ये नाहीये ही वेगळी केलेली आहे. की शैक्षणिक फायद्याच्यामध्ये काय संकल्पना प्राप्तीचे तर संकल्पनेचे स्वरूप माहित होत. मुळात पहिली गोष्ट म्हणजे ती संकल्पना अवघड आहे का सोपी आहे हे त्याच्या मनावर न निघता त्याला त्या स्वरूप माहित होते. हे जर आपण या ठिकाणी प्रतिमान वापरलं तर संकल्पना निर्मितीच्या अधिक चांगल्या पद्धतीने ज्ञान होतं. त्याचबरोबर विशिष्ट संकल्पनाची जी प्राप्ती आहे ती प्राप्ती या प्रतिमानामधून मिळते. पर्यायी दृष्टिकोनाबद्दलची जाणीव होते. म्हणजे उदाहरण आपण घेतोय त्याच्यामध्ये याला पर्याय काय असू शकेल उदाहरण घेतलेले पण या उदाहरणाला सुद्धा दुसरं कुठलं पर्याय असू शकेल. दुसरं उदाहरण कोणतं असेल विचार करेल. विचार केला की विचारांची प्रगल्भता वाढेल. तो विचार करू शकेल याला पर्याय कोणता आहे त्याला पर्याय कोणता आहे अशा पद्धतीने तो काय करेल पर्यायी दृष्टिकोनाबद्दलची त्याला जाणीव होईल. आणि शेवट म्हणजे विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये त्याची संवेदन क्षमता वाढेल. महत्वाचं हेच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं म्हटलं की आपल्याला संवेदना नाही काय ठोकळेबाज संकल्पना आपल्या समोर आली की ठोकळा त्याला लाकडी ठोकळा आहे त्याच्या खाली त्या ठिकाणी त्याला स्पंज आहे अशा पद्धतीने एक दस्तूर आपल्या समोर येतो. पण इतर वेगळ्या कल्पना तुमच्या समोर मांडल्या की ती जी ठोकळेबाज अशी कल्पना आहे ती दूर होते. तुम्ही विचार करू लागता. विचारांच्या या देवाणघेवाणीमधून त्यांचंही कार्य त्यांचे समान गुणधर्म समान गुणविशेष तुम्ही शोधता आणि ते शोधून काय करता तुमच्या विचारांना चालना देतात. तर मला जे वाटलं म्हणजे याच्यामधून जे फायदे होऊ शकतात या प्रतिमानातून हे तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेले थोडंसं चित्र स्वरूपामध्ये मांडलं. कारण आकृती जर असेल तर ती अतिशय चांगली लक्षात राहते. म्हणून मी या आकृतीच्या द्वारे तुम्हाला हे संकल्पना प्राप्ती निर्मिती त्याचे शैक्षणिक फायदे हे आकृतीच्या द्वारे या ठिकाणी दाखवलेले आहे. तर या पहिल्या सेशनमध्ये आपण हे पूर्ण केलेलं आहे की संकल्पना प्राप्ती निर्मिती हे पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी पुढच्या प्रशिक्षण प्रतिमान घेणार आहोत. तत्पूर्वी देशमुख सर या ठिकाणी आलेले आहेत. ते आपल्याशी काहीतरी निवेदन करणार आहेत आणि मग आपल्या या ठिकाणी हे सेशन संपतील.